नमस्कार मंडळी. निवडक उद्यमीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय आहे की बिझनेस किंवा फेल का होतात किंवा व्हॅल्यू जनरेशन होत नाही किंवा मेजॉरिटी स्टार्टअप फेल का होतात त्याच्या एका मुद्द्याबद्दल आज बोलणार आहोत. सौमित्र सरांनी नुकतंच एक व्यापक असं प्रेझेंटेशन मांडलं, ते जिथे जिथे मेंटरिंग करतात तिथे. त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्याने फाउंडर्स थोड्याशा प्रेशर असं नाही पण त्यांचं पाय घसरतो असं म्हणता येण्यासारखी परिस्थिती आहे आणि त्याची उदाहरणं पण आहेत आपल्याकडे. तर हा असा एक विषय आहे आजचा. पण त्याआधी थोडक्यात जरा निवडक उद्यमी बद्दल. काय आहे निवडक उद्यमी? तर हा एक निवडक उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे. व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं आणि खास करून मराठी समाज जो व्यवसायात तितकासा अग्रेसर नाही अशी म्हणण्यासारखी परिस्थिती आहे, त्यातील मंडळींना व्यावसायिक ज्ञानाचा एक रिसोर्स उपलब्ध व्हावा. हे मेन उद्दिष्ट. अर्थात ह्याच्यात असं करताना ग्रुप काही फक्त मराठी समाजाकरताच आहे असं अजिबात नाही. 11 डिसेंबर 2023 आता गेल्या 2-3 महिन्यापूर्वी निवडक उद्यमीला 4 वर्ष पूर्ण झाली. पूर्वी आमच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू जे आम्ही एकत्र भेटायचो त्यातील एक महत्वाचं म्हणजे दर आठवड्याला शुक्रवारी एक झूम मीटिंग व्हायची. ते आता अधिक व्यापक करण्याच्या हेतू आम्ही त्याच्याऐवजी आता पॉडकास्ट करतो, कारण हे अधिक लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवता येईल असं वाटतं. त्याचबरोबर उदयोन्मुख जे फाउंडर्स, एंटरप्रेन्योर्स किंवा उद्यमी आहेत त्यांना इनिशियल लेवलला जेव्हा बऱ्याच गोष्टींची उकलच झालेली नसते पण इच्छा मात्र खूप असते, त्यांना काहीतरी चुकीच्या मार्गाने पाऊल पडू नये म्हणून एक समुपदेशन असं आम्ही करण्याचं योजलं आहे. तर तेही सुरू आहे. एखादं सेशन तुम्हाला मोफत मिळू शकेल. आणि जर तुम्ही निवडक उद्यमी ग्रुपला जॉईन झाला तर तिथे चर्चांचा सहभाग होत असेल तुम्हाला. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची मात्र फी आहे 3,540 रुपये वर्षाला. तर असं साधारणचं स्वरूप आहे. सर, आजचा विषय तुम्ही ऑलरेडी तुमच्या एका मेंटरिंग प्लॅटफॉर्मवरती मांडला होता आणि आपली चर्चा झाली तेव्हा मला वाटलं की हे जरा वास्ट आहे म्हणून आपण त्याच्यातल्या एका विषयाबद्दल आज बोलायचं ठरवलंय की काय. तर तो कुठल्या विषयाबद्दल आपण बोलतोय ते जरा तुम्हीच सुचवाच करा. थँक्यू. थँक्यू. ऍक्च्युली काय झालं की योगायोगाने एक कॉलेज आहे नाशिकचं. तर त्या कॉलेजमध्ये संदीप कॉलेज काय मला पण माहिती नाही ऍक्च्युली, पण त्यांच्याकडे ते भारतभर ते प्रशिक्षण देतात वेगवेगळ्या विषयांवरती. आणि उद्योजकतेचा सेल आहे मोठं आणि दे आर टेकिंग स्पेशल एफर्ट्स. ओके. तर आता माझ्याकडे काय तशी पदवी नाही ना कुठली डॉक्टर वगैरे असं काही नाहीये. डॉक्टर किंवा सोकॉल्ड जे लोक भाषण द्यायला येतात तसं काहीच नाही. तर मी त्यांना तेच विचारलं होतं की म्हटलं अहो, असं काय नाहीये तर काय आहे त्याचं. तर त्यांनी स्पेसिफिकली अकॅमेडिक्स आणखीन जे कॉलेजमध्ये जे आंतरप्रिन्युअर एज्युकेशन देतात ते जोडायला बघतात. आणखीन त्याच्यात सुद्धा ज्यांनी पहिल्यापासून व्यवसाय केलेला आहे अशी माणसं ते जास्ती करून बघतात आणि ते त्यांनी जरा चुकून पाहिलं होतं. आणि ते मला आवडलं ओके. पण. खरं हो. खरं सांगायचं म्हणजे एवढं मस्त. पर्टिक्युलरली पाहणारं म्हणजे मला त्याचं कौतुक वाटलं. आणि ते नाशिक मधलं पण नाही, नाशिकचे तो कुठलं तरी आहे म्हणजे गावाच्या जवळपास कुठं. तर खूप कौतुकास्पद मला वाटलं. आणि त्यांनी सांगितलं होतं की इंग्लिश विषय इंग्लिशमध्ये दिला होता, परंतु कारण ते नॅशनल लेवलला किंवा बाहेरचे पण थोडेसे लोक शिकतात तिकडे. तर तिकडे त्यांचा जो फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम चाललाय की जी फॅकल्टी आहे ते उद्योजकांना शिकवतात ना. तर फॅकल्टीने कुठे उद्योग केलाय कधी? हो. फॅकल्टीने उद्योग केलेले नाही व त्यांना आमच्यासारखे जिथे मदत घेतात दॅट इज अ ओके. गुड थिंग. तर मस्तच आहे. त्यांनी विषय दिला होता की प्रोफेशनल कोर्सेसमध्ये काय चॅलेंजेस आहेत असं. हम्म. तर त्याच्यातला हा. प्रोफेशनल कोर्सेस मधले चॅलेंजेस पाहताना हे लक्षात आलं की प्रोफेशनल कोर्सेस कशा भोवती आहेत सगळे. तर आम्ही पहिल्यांदा काय केलं की 10 ट्रेड्स काढले आणि 10 कोर्स ओके. काढले आणि मग त्यांना सांगितलं की याचं डोमेन एज्युकेशन सगळीकडे अवेलेबल आहे, त्याचा काय प्रश्न हा. नाही. हा. हा. पण हे जे करून जे लोक व्यवसाय सुरू करतात जे स्टार्टअप सो कॉल्ड, हा. त्याचं सक्सेस रेट काय हे बघायची गरज आहे. आणि मग तू बरोबर. मागे म्हणलं होतास ते आपण रिवर्क मध्ये म्हटलेलं आहे की फेल्युअर्स आर ओव्हर रेटेड हम्म. आणि सक्सेसेस आर अंडर रेटेड. बरोबर. हम्म. तर वी फॉलो सक्सेस ना, वी सक्सेस. डोंट फॉलो फेल्युअर्स. हम्म. तर मग म्हणून सक्सेसची उदाहरणं घ्यायची असं ठरवलं. बरोबर.
बरोबर. मग त्याच्यात आधी विचार केला की प्रोफेशनल कोर्सेस कुठे डेव्हलप व्हायला पाहिजे, तर फेल्युअर्स त्यांनी प्रिव्हेंट करायला पाहिजे. बरोबर. बरोबर. मग फेल्युअर रेट काढला. मग फेल्युअर रेट दिसताना दिसलं की 5 वर्षाचा तर पहिले चालू केल्यापासून हा. 90% स्टार्टअप्स बंद होतात. अगदी. सो दॅट्स अ सिरियस थिंग, म्हणजे हो असं हे हो नाहीये. हो हो. तर मग कारण शोधता शोधता मी याच्यावरती म्हटलं सगळी सिरीज घेऊ. तर मला त्यांनी पुढे पण सांगितलं तुम्ही अजून पण थोडं थोडं मध्ये बरोबर. मध्ये आम्हाला सगळं घेत जा असं. तर बरोबर. त्याच्यात मग कारण शोधताना पहिलं कारण ओव्हरऑल सापडलं. ओव्हरऑल 5 कारणं काढली मी. त्यातलं पहिलं कारण सापडलं की फिअर्स कॉम्पिटिशन, याच्यामुळे बंद होता उद्योग. हा. तर त्याच्याबद्दल, त्या एका मुद्द्याबद्दल आपण थोडंसं आज बर. बोलूया. तर बरोबर. माझं बर. उलटं म्हणणं आहे की मी प्रेझेंटेशन टाईप आपण बोलत नाही ना इथे. नाही. आपण इथे गप्पा मारतोय. तर आपण काल गप्पा मारताना तुला म्हटलंच मी नेहमीप्रमाणे की तू तुझा सुरू कर, आपण इथेच हो गप्पा मारूया. तर हो चालेल. तुला विचारतो मी, तुला काय, व्हॉट यू टेक ॲज सर कॉम्पिटिशन? आता म्हणजे आपण निवडक मध्ये जे काय करतो त्याच्याने एक तो आपल्या इन्फॉर्मल चर्चा ह्या आपलं काय चुकतंय हे बघण्याच्या आत्मपरीक्षणाच्या हिशोबानेच होत्या. आणि मग त्याची उदाहरणं काय बाहेरच्या जगात सापडतात. तर आता त्याला संदर्भ आहेत, पण बिझनेस टिकण्यासाठीच्या दोन चार गोष्टी महत्वाच्या म्हणजे थोडं हे पहिली दोन वाक्य थोडीशी मेथॉडिकल किंवा फिलॉसॉफिकल आहेत, की त्याच्यामध्ये दोन अंग असली पाहिजे. एक सिम्प्लिसिटी, एक कॉम्प्लेक्सिटी. सिम्प्लिसिटी अशासाठी की तो स्केल करण्यासाठी तुम्हाला स्टँडर्डायझेशन लागतं, म्हणून सिम्प्लिसिटी पाहिजे की तुम्ही ते सुपरवाइज करू शकता आणि माणसा थ्रू, रिसोर्सेस थ्रू, टेक्नॉलॉजी थ्रू तो बिझनेस कमी वेळेत स्केल होऊ शकतो. पण कॉम्प्लेक्सिटी पाहिजे कारण इतरांनी कोणी तो कॉपी करता कामा नये सहजासहजी. आता हे जे कोणी कॉपी करता कामा नये ह्याच्यासाठीच मग आपण म्हटलं तर ट्रेडमार्क, पेटंट वगैरे प्रकार येतात, कारण ते तुमचं ब्रेन चाइल्ड आहे. पण तसं जर तुमच्याकडे नसेल आणि तरी सुद्धा तुम्हाला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये असं काहीतरी कॉम्प्लेक्सिटी की जे इझिली डिकोड होता कामा नये. आता ह्याला अजून संदर्भ देता येईल की वॉरन बफेने काही गृहीतकं सांगितले आहेत की तुम्ही बिझनेस कसा निवडावा. तर त्यांनी तेच म्हटलंय की तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस मध्ये येणारा जो बदलाचा वेग आहे ना, तो अतिशय कमी असावा. कारण जर म्हणजे टेक्नॉलॉजी जी आपण म्हणतो दर 6 महिन्यांनी नवीन येते, तर मग डिफिकल्ट होऊन जाते तुम्हाला. हा. आणि त्याने ते मोज कन्सेप्ट वगैरे सांगितलं, तर त्याच्यात मी जात नाही. पण हे की कॉम्पिटिशन क्रिएट होण्यासाठी समोरच्याला ना बरीच मुशक्कत करायला लागायला हवी. हे पहिलं प्रमेय मानलं गेलेलं आहे. आणि मग जर तेच अचीव होणार नसेल ना, तर तुम्ही इझिली कॉपीएबल असू शकता. थोडक्यात उदाहरण, शार्क टँक मध्ये एक बॅग वाला कोणतरी आलं होतं, त्यांनी बरीच टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आणली होती की ती तुमच्या बरोबर चालते, ऍप सपोर्ट आहे वगैरे वगैरे. पण त्याचं काही पेटंट नाही. आणि मग जवळपास सगळ्या 5-6 शाळांनी म्हटलं की हे इझिली कॉपीएबल आहे. मग हे स्केल कसं होणार? म्हणून मी पहिला एक मुद्दा सांगितला. आता आपल्याला वाटतं वृत्तपत्र हे काय जाहिराती देतात, पेपरमध्ये बातम्या देतात आणि तसं चालतं, पण तेवढंच नाहीये. हा सोपा प्रकार झाला, म्हणजे हा सिम्प्लिफिकेशनचा प्रकार झाला की ते का स्केल होतं. पण कॉम्प्लिफिकेशन असं की मग तुम्हाला एडिटोरियल किंवा संपादकीय वगैरे लिहिताना तुमची भूमिका काय? कारण पत्रकार हा किंवा माध्यम हे चौथा स्तंभ मानला जातो. तर राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणं हे त्यांचं काम आहे. मग त्याच्यासाठी न्यूट्रल राहणारा कोणतरी संपादक वगैरे अशा सगळ्या गोष्टी लागतात. मग तुम्हाला कळतं की हे किती कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे असं न्यूट्रल पत्रकारिता करणारे किती तुम्हाला ग्रुप सापडतील. एक्सप्रेस ग्रुपचं भारतात नाव घेता येईल, पण असं. तर हा मुद्दा दाखल म्हणून उदाहरणं दिली. दुसरं सगळ्यात महत्वाचं होतं की स्केल करताना सर, फंडिंग हा जो काय प्रकार आहे ना, त्यावेळेला फाउंडरची गणितं चुकतात ती अशी की कमी वेळेत तुम्हाला संधी दिसली, तुम्ही त्याच्यात बाजी मारली, तुम्हाला अर्ली मूव्हर ऍडव्हान्टेज मिळाला, पण तो जर सस्टेन करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी मोठं व्हायला लागतं. सगळ्यात आधी मोठं होण्याचं सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे सुरुवात कॅपिटल पासून होते. त्याच्यासाठी फाउंडर स्टेक डायल्यूट करत जातो, लोकांना कामाला लावतो, त्याच्यामध्ये त्रुटी राहतात त्या आफ्टर सेल्स सपोर्ट हा जो काही प्रकार असतो त्याच्यात बऱ्याचशा त्रुटी राहतात. आणि दुसरा कोणतरी तो आपला अर्ली मूव्हर ऍडव्हान्टेज किल करेल का, जो जास्त फंडिंग घेऊन ह्या बाजारात उतरेल, म्हणून एखादा फाउंडर आपला स्टेक डायल्यूट करत जातो. स्टेक डायल्यूट करताना म्हणजे हा दुसरा मुद्दा सांगतोय. स्टेक डायल्यूट करताना होतं असं की अति डायल्यूट केल्यानंतर त्याचं वजनच राहत नाही कंपनीमध्ये, कारण बाकीचे जे शेअर होल्डर आहेत त्यांचं जर स्टेक जास्त असेल
जे आपण आता अश्विनी ग्रोव्हरच्या बाबतीत बघितलं, म्हणजे त्याला स्वतः स्वतः स्थापन केलेल्या कंपनीतून बाहेर वाढला आणि तो स्वतः आता म्हणतो की मला ती चूक कळली, आता इतके लोक नको, 51% जास्त स्टेक डायल्यूट करायचं नाही. नाही तर आपण कंपनी सुरू केली आहे ज्या उद्देशाने, त्या उद्देशालाच नंतर हरता फासलं जाण्याचं आपल्याला आपल्याच डोळ्यांनी बघायला. हा दुसरा मुद्दा झाला. आणि तिसरा मी मगाशी म्हटलं, तुम्ही कुठल्याही चांगल्या ग्लोबल कंझ्युमर इंटरनेट किंवा म्हणजे सेल्युलर सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणा, गो डॅडी म्हणा, किंवा अजून किती लोकांना तुम्ही फोन करा, तुम्ही लँग्वेज काय सिलेक्ट केली, समजा इंग्लिश सिलेक्ट केली, तरी सुद्धा ती मंडळी हिंदी किंवा मराठीतच बोलणार किंवा कुठल्या तरी रिजनल लँग्वेज मध्ये बोलणार. मग तो आयव्हीआर तुम्ही लावलाय कशाला, कस्टमरला सांगताय कशाला लँग्वेज सिलेक्ट करायला. आता हा छोटा मुद्दा नाहीये, दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये ते लोक इंग्रजीत शिकतात आणि ह्यांचं कॉन्टॅक्ट सेंटर समजा नॉर्थला कुठे असेल आणि ह्यांनी हिंदीत सुरुवात केली तर तिकडच्या राज्यांना समजणार नाही. हा क्वालिटी इश्यू आहे, त्यांना बोलताही येत नसतं. त्यांना तुम्ही साधे प्रश्न विचारलेत ना की तुमचं नाव काय, तर ते उत्तर देणार नाही, माझ्या आईचं नाव अमुक अमुक आहे, एवढं आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट बोलतात. म्हणजे मग जो आफ्टर सेल सपोर्ट साठीचा एक किमान दर्जा असतो, त्याच्यावरती कामच केलं गेलेलं नसतं स्केल अचीव करण्याच्या नादात. हे मी मिंत्राच्या बाबतीत बघितलं. आता मिंत्राचा फाउंडर एक वेल रेप्युटेटेड बिझनेस ओनर आहे. ऑलरेडी आता त्याने दुसरा ट्रूफिट कल्ट म्हणून दुसरा जिमची फ्रँचाईजचा बिझनेस केला त्याने इथे. पण हे गोंधळ होतात. तर हे सगळे ड्रॉबॅक आहेत. आता ड्रॉबॅक क्वालिटीच्या दर्जाचा एक आता आपल्या चर्चेचा थोड्याशा परिघाच्या बाहेरचा आहे, पण कॉम्पिटिशन तुम्हाला काय काय करायला भाग पाडतं, चुकीचे निर्णय किंवा त्याच्यावरती सांगोपांग विचार केलेला नसेल तर. आणि मग आपण आज समजा दोन उदाहरणं भारतातली बघितली जे एम्पायर्स आहेत. एक आपण टाटा ग्रुपचं नाव घेऊया, की एवढे लिस्टेडच कमीत कमी 35 40 50 कंपन्या लिस्टेड असतील, अनलिस्टेड तर जाऊ दे. आणि इयर्स ऑफ कंपाऊंडिंग सक्सेसफुल बिझनेस आहे आणि त्यांचं कुठे काय का नाही चुकत है ना. आपल्याला उदाहरणं घेताना आपण स्टार्टअप फेल होतोय म्हणतोय, पण मग ह्या मंडळींनी असं काय डीएनए त्यांच्या कल्चरमध्ये आणलंय की त्यांना कॉम्पिटिशनची भीती वाटत नाही किंवा स्पर्धेच्या ह्याच्यात पण त्यांनी त्यांचा ट्रस्ट फॅक्टर मेंटेन ठेवलेला आहे. म्हणजे उद्या टाटांनी आता ते काय मिठापासून टेक्नॉलॉजी पर्यंत सगळं करतात आहे. उद्या अजून काहीतरी आउट ऑफ द ब्लू बिझनेस काढला तर आता ट्रस्ट फॅक्टर एवढा आहे की लोक त्यांना बिझनेस द्यायला तयार होतील. तर असं एक मला मांडायचं होतं. ग्रेट ग्रेट. काय करतो मी बेस्ट म्हणजे माझ्याकडे पीपीटी आहे समोर, म्हणजे ती हो दोन तीन हो उदाहरणं मी, चालेल. एकच स्लाइड आहे त्यातली. ओके. ती स्लाइडच मी पुढे ठेवतो म्हणजे काय होईल, मी ऑलरेडी त्याच्यावरती थोडासा अभ्यास केला होता त्यामुळे. हम्म. हा, बघितलं. Yes, 2 मिनिटं शेअर करतो. हा दिसतंय ना समोर ईशा? दिसतंय दिसतंय. हो. तर आय विल जस्ट टेक, मी जे तसा विचार करूनच केला होता हे सगळं. बरोबर. तर मी फक्त कॉम्पिटिशन या मुद्द्यावरतीच बोलेन. तू जे 2-3 मुद्दे मांडलेस ना, 2-3 हम्म. टाईप, हो. मी थोडंसं त्यात समराईज तुझं असं करेन की व्हॉट यू वॉन्ट टू से की वॉरन बफे जे म्हणला आणि तू जे म्हणतोस त्यातनं, हम्म. की तुमचा धंदा काहीतरी आउट ऑफ वर्ल्ड काहीतरी तुमचा प्रॉडक्ट असायला पाहिजे, असं काही नाहीये. नाही. हा. नाही. आणि उलट कमीच पाहिजे तो. हम्म. आणि त्यात टेक्नॉलॉजी इतकी सहज अपग्रेड न होणारी पाहिजे. हम्म. म्हणजे आउट ऑफ वर्ल्ड नको, समजा खानावळच केली तुम्ही जागा उदर, हा. हो. फार काय टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल बदलत नाही. हा. परंतु त्याच्यात कंटिन्यूस व्हॉट युअर टेलिंग इज कंटिन्युअस इनोव्हेशन हा प्रकार जो आहे, बरोबर. हा कंटिन्यूस आपण करायला पाहिजे. तर तेच हो. मी मांडलेलं आहे. हो. थोडंसं आपण बघूया आणि त्याप्रमाणे हो. हो. बोलूया. तर एकच त्याच्यात सांगतो की रोज आउट ऑफ द ब्लू बिझनेस मिळण्याची शक्यता नैसर्गिकरित्याच कमी आहे हो सर. बरोबर. त्यामुळे जे रोज चालणारे व्यवसाय त्याच्यात तुम्ही, आणि इनोव्हेशन म्हटलं की लोकांना नेमकं टेक्नॉलॉजीच दिसते. ते तुमचं वागण्या बरोबर बरोबर. बोलण्यातलं पण असू शकतं. तुम्ही परवा ज्या अगदी अगदी. मिसळचं उदाहरण दिलं होतं नारायणगावचं, तसं. ते घेणार आहे मी आता. हा हा. तेच घेतोय मी, तेच हो दाखवणार. हो. हो, जोरी मिसळ. हा. तर तर तेच सांगा थोडंसं. तर पहिलं म्हणजे आपलं युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन हा एक खूप गुळगुळीत जाऊन आलेला विषय आहे, खूप मोठा. क्लिशे. हे समजून घेण्याची खूप गरज आहे. तर आपल्या विविध वेळा बोलून 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 आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया ते याच्या पुढे सुद्धा. तर पहिलं म्हणजे आपलं जे युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन काय आहे, म्हणजे मी इतरांच्या पेक्षा कसा वेगळा आहे इन अ गिव्हन मार्केट. व्हेरी हो. इम्पॉर्टंट. हो. छोटंसं मार्केट सुद्धा तुमचं असू शकतं, मी कसा वेगळा आहे किंवा वेगळी आहे हे हो. सांगायचं. मी काय करतो, नुकतंच आम्ही त्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे ना पुण्यात, तिथे एक स्टार्टअप फेस्ट होता. तर तिथे मी 3-4 उदाहरणं बघितली होती. एका उदाहरणामध्ये काय होतं की त्यांनी असं केलं होतं की
जे हॉटेलमध्ये जे पाणी सोडतात ना सोलरचं किंवा कॉम्प्लेक्समध्ये. परवा हम्म. माझ्या मित्राकडे मी गेलो, तो म्हणतो मी सोलर वापरत नाही. म्हटलं का वापरत नाही, एवढा आहे तर बिल्डिंग मध्ये. तो म्हणतो 6-7 बादल्या पहिले पाणी फेकून दिलं. हो. हं? तर हो याच का. एक्झॅक्ट नीड सर्व करायला एका माणसाने बनवलंय, की झालं की तुमचं फक्त 3 ते 4 सेकंदात तुमचं गरम पाणी येईल. सो हो दिस हो. नीड इज हे परफेक्टली आयडेंटिफाय केलेली नीड आहे. बरोबर हा. बरोबर. दुसरं एक मस्त. छोटासा स्टार्टअप होता. युनिक स्टार्टअप हा छोटासा, म्हणजे हम्म. एकदम स्केलअप होणार नाही. पण त्या हम्म. माणसाने काय केलंय, तो म्हणला अनेक लोक असे आहेत जगामध्ये की जे लोक स्विगी आणि झोमॅटोवरून मागवत नाही. बरोबर. समजा तर मी सदाशिव पेठेत राहतो, तर हो. सदाशिव पेठेतले एक मला जवळपासच्या एरियातनच साधारण बघायचंय की एक 10 वडापाववाले माहिती असतात त्याला. मला वडापाव मागवायचा आहे, पण यार काय कुठे गर्दी असेल घरी कळत नाही ना. बर. तर एका मुलाने लोकल पेठ एरिया 2 किलोमीटर मध्ये फिरून फक्त तो सांगेल ते वेंडर्स त्यांनी लिस्ट केले आणि कुठल्या दुकानात किती गर्दी आहे वेटिंग क्यू, त्यावरून तो सांगतो. हा या. एवढी एक युनिक नीड आहे, एवढी छोटीशी. आणि हे कसं टेक्नॉलॉजी थ्रू केलंय हा काही. हा, ऍप बनवली त्याने आणि ते लिस्ट करून अच्छा. घेतले ते वेंडर्स. 5-10 ओके. वेंडर्स. समजा वडापावचे 10 सप्लायर आहे, हा. तर 10 सप्लायर लिस्ट केले त्यांनी तिथे. आणि ओके. तिकडे ते त्यावेळी कळतं की किती क्यू मध्ये किती नंबर तुमचा गेला. हो. असं एवढं. तर मग ऑर्डर बुक करून ठेवतात आणि तुमची ऑर्डर तिकडे गेलं की तुम्हाला घेऊन येत आहे. नो स्विगी समजलं. झोमॅटो, नो स्विगी अहो, तुम्ही एक्झॅक्टली. मग तुमचं हे घेऊन या. हे क्लिनिक मध्ये पण होऊ शकतं, जेव्हा MR दिस येऊन इज युनिक. डॉक्टरांचा वेळ काढतात तेव्हा पेशंट नाराज होतात. पण दिस इज युनिक, दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू, की मस्त. हे युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन काय आहे, मी लोकललाच देतो, माझं बाहेरच्यासाठी नाही. हा. हा. म्हणजे ओके. तुम्हाला नाही म्हणता यायला पाहिजे. मी परवा पोस्ट एक तीच बनवली होती, हो 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 कॅन हो यू से नो. तर हे हो. आता याच्यात परत मी ते उघडत नाही जोरी मिसळची लिंक नाही, वगैरे. ठीक आहे ठीक आहे. पण सांगतो की जोरी मिसळमध्ये काय आहे. हा, जोरी मिसळची नारायणगावला आहे. हम्म. त्याच्याकडे मी विचारलं, म्हटलं वडा सॅम्पल आहे का, तो म्हणला नाही. हा, ताक आहे का, तो म्हणला नाही. म्हटलं चहा तरी आहे का, तो म्हणला नाही. म्हटलं का नाही रे बाबा. अहो बाजूला आहेत की 50, आम्हाला हेच उरकत नाही म्हणतो. आणि त्याच्याकडे त्यांनी कसं मॉडेल ठेवलंय इकॉनॉमिकली वायबल, की मिसळ खाणारा माणूस आहे ना, एकदा बसला तिकडे की त्याचं बिलिंग समजा 55 रुपये मिसळ आहे त्याच्याकडे, 5 रुपये एक्स्ट्रा पाव आणि बाकी धरून 70-1 रुपयापर्यंत बिलिंग होतं मॅक्सिमम, त्या पलीकडे बिल होत नाही. पण तो जर वडा सॅम्पल खायला बसला तर 20 रुपयेच बिल होतं. चहा प्यायला बसला तर अजून दोघांना घेऊन बसतो, ते माप गणतो. त्याच्याऐवजी त्यांनी सगळं तयार ठेवतो तो मिसळी. आणि त्याचं युनिक इनोव्हेशन कुठे केलं त्यांनी, तो जो कट आहे ना, कट बनवतो तो दर 3-3, 4-4 मध्ये त्याची वेगळी सवय. बरोबर. ही ओके. डेव्हलप. तर हे एक हा एक एक. युनिक. हा. एक याच्यात जाणवलं सर, एकच फ्लॅगशिप प्रॉडक्ट असल्यामुळे त्याला युनिट इकॉनॉमिक्स कॅल्क्युलेट करायला परफेक्ट. इझी आहे. त्याने परफेक्ट. कांदा आणि उसळ गरम करून प्लेटमध्ये भरून ठेवली, तर नंतर फक्त फरसाण टाकायचे, पाव टाकायचे, म्हणजे त्याचं सर्व करण्याचा टाइम वाचला. आणि तेच ते हे त्याने सिम्प्लिफिकेशन केल्यामुळे ते स्टँडर्डाइज आहे, त्यामुळे माणसांना माहिती आहे की एवढंच काम करायचं, ते स्केल करता येतं. आणि मग मिसळ खाऊन माणूस लवकर उठला तर त्याला जो टर्न अराउंड टाइम टेबलवरच्या रेस्टॉरंट बिझनेस मध्ये म्हणतात की किती लवकर उठतोय, तर ते बरोबर. खाऊन उठलं की दुसरा भरला, म्हणजे तुला चांगला माहिती ऑक्युपन्सी. आहे कारण तू रेस्टॉरंट बिझनेस हा. रन. ऑक्युपन्सी पण वाढवली त्यांनी. असं म्हणजे ते त्याच दिसतं तुला आता टाइम पिरियड मध्ये. हो, पोस्ट दिसतंय ना. दिसते ना, त्या पोस्ट हा. मध्ये तू जो म्हणलास कोणी फोटो दाखवतो, तो तेच फोटो दाखवलाय. नाही, अजून फोटो नाही आला. नाही आला का, थांब नाही. हा. एकच मिनिट. हा, आता दिसेल. एकच मिनिट. हम्म. आता दिसतंय. हा. आला. हो हो हो. हा. हा, हे बघ तू म्हणलास हो तोच हो. point बरोबर. त्याने एक रेडी हे बघ करून ठेवलंय तिकडे. तयार आहेत या मिसळी बरोबर सगळ्या. बरोबर बरोबर. आणि इथे सेकंड बघ, हे मला जास्ती खूपच पटलं ते म्हणजे हम्म. एकच मेनू कार्डवरती काय दुसरं नाहीच. मिसळ पाव 55 रुपये, पाव 5 रुपये, संपला विषय. परफेक्ट परफेक्ट विषयच परफेक्ट. संपला. हो. दॅट इज व्हॉट इज अ स्पेशालिटी. म्हणजे हा. जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा तसंच एक तिकडे पानवाला सुद्धा आहे नारायणगावला, बरं का, तुला मी हा. सांगितलं ही गोष्ट तिकडे आपण त्यांनी. गेलो ना त्याच्याकडून. हा, आपण रात्री गेलो होतो ना. हो हो. हा, त्याने काय सांगितलं, हे करत नाही ना तो, रेडीमेड पान देत नाही. आपल्या समोर रेडीमेड. 2-3 लोकांनी त्यांनी परत पाठवलं ना त्या दिवशी. नाही. चॉकलेट पान नाही देत म्हणून. म्हणजे नाही. आणि तरी त्याचं दुकान चाललंय आणि 12 दुकान वाजता चालू. उघडं असं तरी सुद्धा. नाही, आणि बरेच कस्टमर आहेत की ज्यांना ते रेडीमेड नको असतं, त्यांना नको असतं. समोर बनवून हवं असतं. त्याला पण आणि विचारलं सर त्या दिवशी की हे काय, हो. तो म्हणलं मलाच आवडत नाही. विजयच आणि संपला. समोर बनवणं कशासाठी माहितीये का, लोकांचे त्याच्यामध्ये परमिटेशन कॉम्बिनेशनचे चॉईसेस असतात, ती चॉईसेस. चॉईस केटर केली छान जाते छान की छान. अरे बाबा मला हळीपत्ती टाकू नको, तोंड लाल होतं. बरोबर. समथिंग लाईक दॅट. वा असं. वा वा. हे बरोबर सांगितलंस मला. हा, तर हे त्याने ते फिगर आउट केलंय कन्झ्युमर हम्म. हम्म. बिहेवियर.
आपण त्या दिवशी ओझरला गेलो तेव्हा बघ ना, ते वेगळं आपण करून घेतलं का, कारण त्यात काही चटणी बिटणी काही नाही. काय दॅट इज वाय वी ऑर्डर असे दॅट. सो असे तुमचं युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन तुम्हाला जपता येतं हे वर्षानुवर्ष, काहीच नाही प्रश्न आहे. बरोबर. तर धिस इज नंबर वन. हे एज्युकेशन आपल्याला पाहिजे की साधं साधं आपण सुद्धा आपापलं वर्कआउट करायला पाहिजे. दुसरं अगदी. तुला म्हटलं उदाहरण ते म्हणजे कन्सिस्टंट इनोव्हेशन. तू आता मगाशी म्हणलास ना विषय, सतत काहीतरी बदलत राहणे. हो. तर परवा ना मी मी इंडिगो बघितलं की परत तेच सांगतो, यू आर टेकिंग एक्झाम्पल्स ऑफ सक्सेस नॉट फेल्युअर्स. बरोबर. आणि सक्सेस ओव्हर द इयर्स रिटेंड. हम्म. 2000 आज सुद्धा गेला, मी फिगर्स पण म्हणत नाही, मी स्टॉक मार्केटवरच्या फिगर बघत नाही. आज हम्म. तुम्ही एअरपोर्टला गेलात ना, समोर हम्म. स्क्रीन असतो, हम्म. डोमेस्टिक डिपार्चर अरायवल बघा. हो. त्यातले 95% इज ऑक्युपाइड बाय इंडिगो. इंडिगो. सगळ्या फ्लाईट इंडिगो जास्त. So इंटेन्सिटी. सगळ्यांनी सगळ्यांनी उदाहरण दिलंय की एवढी बेस्ट मॅनेज कंपनी आहे. एक तर हा बिझनेसच असा आहे. मध्ये आकाशा एअरलाइन्सचा अख्खा त्याच्या सीईओचा मी इंटरव्ह्यू बघितला आहे. ते एवढे म्हणजे लोक म्हणतात की फ्युएल कॉस्ट फ्लक्च्युएटिंग असते, त्यामुळे हा आजबट्ट्याचाच व्यवहार आहे. पण त्याच्यात त्यांनी एवढं भन्नाट डीप इन्साइट घेऊन काम करतायत ना आता आकाशा एअरलाइन्स. आणि तो स्वतः म्हणाला की एवढ्या सस्टेन पिरियड साठी इंडिगोची मॅनेजमेंट जे करते ना ते निव्वळ म्हणतो अशक्य आहे. एवढं चांगलं त्यांचं काम आहे म्हणजे या एवढ्या वोलटाईल सेक्टर मध्ये. हा म्हणजे इनोव्हेशनचं उदाहरण मला काय वाटलं की छोट्या छोट्या गोष्टी असतात. इनोव्हेशन म्हणजे काहीतरी भन्नाट, तू म्हणलास मगाशी तसं काहीतरी टेक्नॉलॉजिकल नवीनच काहीतरी तयार करणे, हे करणे, हे नाहीये. हा. तर मला जाणवलेली गोष्ट म्हणजे गेल्या 3 ते 4 महिन्यांनी, हा, मी साधारण ऑगस्टमध्ये एकदा गेलो होतो. तेव्हा त्यांचं जरा टायमिंगचं गणलं होतं म्हणून त्यांनी ते जरा नीट केलं काहीतरी. तेव्हा त्यांचं कन्सिस्टंट अनाउन्समेंट व्हायच्या. डिसेंबरमध्ये गेलो तर एक वेगळी पद्धत होती. आणखी आत्ता मी परत काल परवा आलो. तर काल परवा आलो तर ते महत्वाचा बदल पाहिला, मेजर चेंज. तो म्हणजे काय व्हायचं की फ्लाईट एकदा ते सगळ्यांनी दिलं ना, म्हणजे सीट्स वगैरे झाल्या, सगळं फ्लाईट उडलं. आता समजा इकडे चेन्नई आहे, म्हणजे समजा 1 तास 25 मिनिटं असतात पुण्यावरून. तर ते सर्व करतात ना, हे घेऊन त्यांचे ट्रेस घेऊन. तर तसं सुरुवातीला अनेक सगळ्या एअरलाईन मध्ये तसंच आहे की पहिले येणार ते सर्व करणार आणि मग जाणार. काय कोण ज्यांचे ऑर्डर असेल त्यांना देणार आणि बाकीच्यांना विचारणार, सर्व करणार, जाणार. ओके. सो नाऊ दिस टाइम आय हॅव सीन दॅट, मी तिला सांगितलं की मला चहा हवाय, मला चहा हवाय. की तिने सांगितलं सर आय विल कम टू यू अगेन, विल कम टू यू. चांगलं सांगितलं, व्यवस्थित. तर पाहिलं असं की पहिलं तिने सगळे जे प्रीपेड लोक होते ना, सगळ्यांना सर्व केलं. ओके. सगळ्यांचे जे कचरा बिचरा होता तो सगळा कलेक्ट केला आणि मग ऑन द स्पॉट ऑर्डर करण्याचं त्यांनी घेतली ऑर्डर. ओके. हा. ओके. आणि ओके. तिने वेटिंग ठेवलं, कारण मध्ये ते कधी कधी टर्ब्युलन्स असतो ना विमानाला. हो 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 तेव्हा हो ते सीट बेल्टचे साईन असतात त्या अशा वगैरे. आणि हो तोपर्यंत हो हो. माझा चेन्नईला उतरायचा टाइम आला ते. मग तिने मला हम्म. सांगितलं की सॉरी, मी तुम्हाला नाही सर्व करू शकले वगैरे असं. बट धिस इज लाईक अ प्रोटोकॉल देअर फॉलोइंग. हा ऑफकोर्स. ऑफकोर्स. तर हे त्यांनी काहीतरी ना, हे नीट ऑब्झर्व केलेलं आहे व्हॉट इज हॅपनिंग. आपण जे एक मागे एक आपण एक पॉडकास्ट घेतलेला आहे. मी आता परत वोट करतो तिकडे वरती आणि इकडे मी इन्सर्ट करेन तो पॉडकास्ट. आपण एंड टू एंड बिझनेस सायकलचा घेतलेला आहे. हा. बिझनेस मॉडेल. त्याच्यामध्ये आपण म्हटलंय की धंदा कसा चालतो याचं तुम्ही पहिले एज्युकेशन घेतलेत का कुठे. धंदा कसा चालतो आपण याच्यात सगळं घेणार आहे आता या सिरीजमध्ये सगळ्या आपल्या. धंदा कसा चालतो हे कधी एज्युकेशन घेतलंय का. तर त्याच्यात मी वरती पॉईंट करतो, तिकडे एक आमचा जुना पॉडकास्ट आहे, तो जरूर आहे का. आणि बरेच वेळेला असं होतं की कॉलेजमध्ये एज्युकेशन घेतात, आयडिया असते, आणि साधारण धंद्याचं नेटवरून त्यांना वाटतं की इंडिया मार्टवरून कोटेशन घेतलं की झालं. तर असं करून धंदा सेट होत नाही. तर तुम्हाला एक रन करायला पाहिजे कुठेतरी. तुम्हाला बॅगचा बिझनेस करायचा असेल समजा, तर निशांत सारख्या व्यक्तीकडे जाऊन बॅगचा बिझनेस, त्याच्यावर 1 महिना त्याच्यावरून एक शिष्य म्हणून काम करून बघा, शिष्य म्हणून. आहे की नाही, पूर्ण जे सांगाल ते मी करीन. तर ते जे होतं ना, तर ते मिसिंग असतं ना. तर त्यामुळे हे व्हायला असलं पाहिजे की पूर्ण केलं. तर तसं हे लोक ऑब्झर्व करतात बरं का. मी विचारलं एकाला मागे की तुम्ही कसं काय मेंटेन ठेवता. तर तो कोकचा हे होता, कोको कोलाचा प्रेसिडेंट होता कुठला तरी, ब्रिटिश म्हणून होता. मला एअरपोर्टवरती भेटला होता. म्हटलं इथे कशी करता आलास तू, बँगलोर एअरपोर्टला भेटला तो म्हणे. तर म्हटलं काय आहे, आणि रात्रीचं फ्लाईट आहे आणि दुपारपासून तिथे काय करतोय. तर म्हणलं इथे एक मिक्सिंगचं स्टेशन आहे आमचं. मिक्सिंगचं स्टेशन, तर तिथे बिहेवियर काय बघायला लागतं. सो नो बडी नोज इट. इव्हन द कंपनी डोंट नो इट. तर हे असं ऑब्झर्व करतात ते लोक आणि तिकडनं नीड्स फाइंड आउट करतात. तर ही गोष्ट खूप महत्वाची. इनोव्हेशन आपल्याच धंद्यामध्ये आपण झाकून बघतोय का, काहीतरी आपण बोलूया याच्यावरती नंतर. इनोव्हेशन वरती चांगला विषय आपण बोलूया. नंतर तिसरं जे म्हटलं ना, बिझनेस मॉडेल
कॅनव्हास जे आहे, मी काय म्हटलंय, इकडे एअरबीएनबीचा आम्ही बिझनेस मॉडेल कॅनव्हास दाखवला होता तेव्हा. त्याच्यात एक 9 एलिमेंट्स असतात बिझनेस मॉडेल कॅनव्हासमध्ये. तर तो जर तुम्हाला, हे मात्र मी ते क्लिक करून दाखवतो. सो पीपल विल कम टू, आपण याच्यावरती बिझनेस मॉडेल कॅनव्हास परत एकदा गप्पा मारू, है ना. सो चालेल. दिसतंय का? नाही दिसत ना? नाही अजून. आय विल शो. आला आता? हो. हां. तर हे बिझनेस मॉडेल कॅनव्हासमध्ये एक 9 एलिमेंट्स असतात. व्हॅल्यू प्रोपोजिशन, कस्टमर, आपण नंतर नीट बोलू, याचे 2-3 सेशन आपण घेऊन बोलू शकतो बरं का, निशांत. चालेल. आणि हो आपल्याकडे आता एक हो हो मित्र हो. आहे आमचे, ते एक 2-3 मित्र आहेत. दीपाली पात्रीकर आहे ना, ती याच्यात खूप चांगलं बोलते. दीपाली. अच्छा. नंतर अंजनी पण आहेत ना आपल्या ग्रुपमध्ये, ही हो हो. एक्सपर्ट इन दिस. तर मी जवळजवळ 10-15 वर्षाचा अभ्यास करतोय बिझनेस मॉडेल कॅनव्हासचा. तर ह्याचा हम्म. फायदा असा आहे, एकदा आयडिया ठरली की याच्यावरती सगळा बिझनेस तुम्हाला मांडून बघता येतो. आणि मी एकदा असं झालं होतं, बरोबर. मी एक नवीन पद्धत मॉडेल डेव्हलप केलं होतं माझ्या बिझनेससाठी. तेव्हा मी साताराला गेलो होतो आणि याच्याबद्दलच काम करत होतो दिवसभर. तर हम्म. माझे ते तिकडे डस्टबिन होता ना, तो माणूस मला येऊन नंतर म्हणला, वेटर, इतके कागदाचे बोळे कसले म्हणला इथे. अरे ते माझे सगळे ते बिझनेस मॉडेल कॅनव्हास होते. म्हणजे हे नाही वर्क होत, ते नाही वर्क होत असं. सो हे आपलं कागदावरती आपण फेल करू शकतो मॉडेलला, आपल्या बिझनेसमध्ये आपण नाही करायला पाहिजे. हम्म. तर हे लोक करत नाहीत. तो डायरेक्ट करतात हा. आणि 2-3 वर्षांनी पैसे बुडले म्हणतात. हो सरळ हो म्हणतो, हे हो तुला कळलं नव्हतं का? हे हो. सरळ साधी गोष्ट आहे यार, की हम्म. आता उदाहरणार्थ याच्यामध्ये व्हॅल्यू आहे हम्म. एअरबीएनबीचा कॅनव्हास समजा. तर हा. त्याच्यात त्यांनी दिलंय की रेव्हेन्यू स्ट्रीम काय खालती बघितले, खालती हम्म. कसे हम्म. पैसे मिळतात, तर बुकिंग फी हम्म. आणि ऍफिलिएट Affiliate मार्केटिंग, हे marketing. 2 पैशातून मिळतात. किंवा हम्म. इथे त्यांनी दिलंय हम्म. कस्टमर सेगमेंट कुठले आहेत, तर बजेट ट्रॅव्हलर्स, लिजर ट्रॅव्हलर्स, हे सगळं त्यांनी हम्म. बघितलेलं आहे सगळं. बरोबर. हा. हो तर इथे की ऍक्टिव्हिटीज मेंटेन केल्या आहेत, प्लॅटफॉर्म मेंटेनन्स, हे ते हो हो हो. कोणाशी संबंध ठेवावे लागतील. आणि इथे नंतर खालती कॉस्ट स्ट्रक्चर. हम्म. तर हे, हा सेपरेट विषय आहे बरं का. पण तरी हो. सुद्धा बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे करतच नाहीत लोक. म्हणजे मी अगदी कॅनव्हास करायला पाहिजे नाहीये, हम्म. परंतु आपण जे म्हटलं एंड टू एंड, जे बिझनेस मॉडेल म्हटलंय, त्याच्यातनं सुद्धा हे हम्म. करता येतं, कागदावर मांडता येतं. हो, की तुम्ही त्याचाच बसून भाग आहे विचार, तो. हा त्याचाच भाग आहे तो. तुम्ही बसून विचार करू शकता, काय अगदी कॅनव्हास पाहिजे असं काय नाही. हो. माझा बॅगेचा धंदा मी सेल करेन, मी माझं काय स्वप्न असेल बाबा, त्याला काय काय लागेल हम्म. बाबा, हम्म. हम्म. म्हणजे हे पैसे कुठून येतील, एवढं जर विचार केला हम्म. तरी बस आहे. हम्म. काही कॅनव्हास हे एक सोपे मार्ग आहे त्यातले, है ना. हम्म. हम्म. आणि चौथं मला जाणवलं, म्हणजे हे मी मुद्दाम टाकलं, नॉट टॅपिंग द फ्लो अँड डिगिंग होल इन द डेझर्ट. बरोबर. म्हणजे काय माहितीये, आपल्याला जर पाणी हवं असेल, तर हम्म. नदीचा प्रवाह असेल ना, त्याच्या बाजूला जर आपण एक खणलं छोटंसं, तर पटकन पाणी मिळतं. परफेक्ट परफेक्ट. म्हणजे आपल्याला वाळवंटात जाऊन होल मारत बसलो की दुसरीकडे भलतीकडे, तर इट टेक्स टाइम. सो कोलॅबोरेटिव्ह एफर्ट जर आपण घेतले हो. कोणावर, तर पटकन आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्याचा मगाशी आपण म्हटलं सोलारच्या याच्यातला बिझनेस आहे कुठला, तर त्याच्यात रेस्टॉरंट्स मध्ये त्याचं जर कस्टमर असतील, तर नॅचरली इतर गोष्टी देणाऱ्या रेस्टॉरंटला ही दे कॅन बी देअर पार्टनर्स, असं आपण बघतो ना. किंवा सरळ साधं साधं बघतो की एचडीएफसी बँकेची शाखा असेल, त्याच्या बाहेर लगेच स्टॉल टाकून दुसरे लोक बसतात. किंवा खाऊ गल्ली हे उत्तम उदाहरण आहे. मुंबई पुणे आपला जो हायवे एक्सप्रेस आहे, त्यात आम्ही एक नेहमी चित्र दाखवतो, नेहमी त्यात दाखवतो की कैलाश पर्वत बाजूला हॉटेल आहे, बाजूला डॉमिनोज पिझ्झा आहे, परत रोहित वडेवाले आणि साऊथ इंडियन डिशेस वडे, हे सगळे वेगवेगळ्या टाईपचे लोक आहेत. गिराईक एकच आहे की खायला येणार. बरोबर. सेगमेंटेशनने त्यांनी काय म्हणतात, कोलॅबोरेटिव्ह एफर्टने त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे असं. तर ते नेटवर्किंग करून तुम्हाला हे लोक खूप मिळू शकतात. सिम्पॅथेटिक रिलेशन्स आपण त्याला म्हणतो. आणि यू कॅन टेक एक्सपर्ट्स, इन्फ्लुएन्सर्स घेऊन जे मार्केटिंग करतात, ते काय आहे ऍक्च्युली एक्सपर्ट्सच्या बरोबर मार्केटिंग आहे. सो इट कॅन बी बेटर डन विथ एक्सपर्ट्स. कुठल्याही लोकांना कुठलंही प्रॉडक्ट नाही बरोबर वाटत. म्हणजे कुठली तरी अभिनेत्री प्रसिद्ध आहे सोनाली कुलकर्णी, म्हणून ते सोनाली कुलकर्णीकडून मी जर कुठलं तरी हेल्थचं काहीतरी दिलं तर रॉंग आहे ते. तसं बरोबर. तुम्ही साधारण तो घ्या ना, जसा त्यांनी मनोज बाजपेयी घेतलाय कुठल्या दिला, चांगला आहे ते विचार त्याच्यात. की साधारण तो ऑफबीट सिनेमाचा अँबॅसेडर, त्या ऑफबीट गोष्टी करताना तो बरोबर घेतला, ही टॉक्स द लँग्वेज. तर आय थिंक हे 3-4 पॉईंट मला थोडेसे म्हणजे वाटले, त्याच्यावरती आपण बरोबर. सतत बोलत राहूया. आणि ज्यांना कोणाला वाटेल त्यांनी याच्यावरती जरूर सांगावं हो सुद्धा. हो. आपलं काही त्याच्याबद्दल हे नाहीये. तुम्ही जे डेझर्ट होलचं म्हणालात ना, त्याच्याबद्दल आपण जे बोललो होतो की मी हेडविंग्स आणि टेलविंग्स बद्दल म्हटलं होतं की प्रवाहाच्या विरुद्ध काम करायला गेलं की चांगल्या फाउंडरचे पण क्रयशक्ती वाया जाते आणि मग तो स्पर्धेच्या हिशोबाने बाजारातून उठला जाऊ शकतो. आणि जर तुम्ही
प्रवाहाच्या बरोबर काम केलं तर एक ऍव्हरेज फाउंडर पण पैसे बनवून देईल. हो बरोबर. आता तुम्ही जे उदाहरण दिलं की वाळवंटात तुम्ही काय पंप लावून पाडत बसला तर तिथे पाणी निघणार आहे का? आणि त्याने इम्पॅक्ट कुणालशाने एका ठिकाणी उदाहरण हेच दिलंय की धंदा म्हणजे काय तर एक गंगा आहे, ती गंगोत्रीतून तिचा उगम झालाय आणि वेगवेगळ्या दिशेने पाणी वाहत आहे. तिचं ज्या दिशेने पाणी वाहत आहे त्या पाण्याच्या प्रवाहावर जेव्हा तुम्ही धरण बांधता, धरण बांधणं हा व्यवसाय आहे, बिल्डिंग अ बिझनेस. तर तुम्हाला तो कस्टमर हा त्या पाण्याचा प्रवाह फ्लो म्हणजे कस्टमर असं म्हटलं तर तिथे जेव्हा काहीतरी तुम्ही धरण बांधता तेव्हा ते फ्रुटफुल होऊ शकतं. जिथे काही नाहीच आहे तिथे धरण बांधणार आणि तुम्ही वाट बघणार की पाण्याचा प्रवाह ऑटोमॅटिक तिकडे येईल, तर ते निव्वळ थोडस आगबट्ट्याचं करू. तर एवढं सोपं त्याने सांगितलं. सुइसाइडल. हा सुइसाइडल लोक. सुसाईड आहे, आत्महत्या, आत्महत्या लिटरली. आणि अजून एक काही ठिक नाही हा बोल बोल. मला काही ठिकाणी फंडिंग वगैरे मला घेऊन काम नाही करायचं, कारण ते आहे की किती सगळ्या गोष्टी तुम्ही योग्य केल्यात ना तरी एक 5% अँबिग्विटी मार्केट सिच्युएशनची असते जी आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. आणि त्याचं ह्याचं उदाहरण मी दिलं होतं. मोबाईल क्रांतीच्या आधी जर उबर जन्माला आली असती तर ती टिकली असती का? नाही ना. म्हणजे टेलिव्हिजनचं जे उदाहरण आहे ना ते हे आहे की लोक सहज सुंदर मोबाईल वरती आहेत मगच ते काहीतरी असं. मग तो टॅक्सी बिझनेस वेगळा, पण तो ऍप सदृश्य ज्याच्याने तो ऑपरेट होणार आहे ते मोबाईल वरती अर्धी अधिक जनता आहे म्हणून तेच ना, की असं. रिसोर्स मध्ये आलंच ना ते. तेच हा ना, हा की रिसोर्स तर मध्ये. हा म्हणजे हे हे बघायला पाहिजे आपल्याला की जर ते नसलं असतं तर झालं असतं का. म्हणून पण ते लोक म्हणतात की प्रवाहाच्या बरोबर चालायचं. फ्लिपकार्ट वगैरे तर शेवटच्या वर्षात त्यांनी डेस्कटॉप बंदच केला होता ना. तुम्ही जे काय मागवायचं नाही, कारण त्यांनी बघितलं 85-90% पॉप्युलेशन जर मोबाईल वरून मागवत आहे तर आम्ही डेस्कटॉप साठी आमचे रिसोर्सेस लावून खर्च कशाला करू असं. एनिवे मी सांगत होतो की फंडिंग घेऊन बिझनेस करतानाचे जे काही आहेत ना तो एक वन ऑफ द कॉम्पिटिशनचा मुद्दा आहे की आज अँबिग्विटी असते. माझं माझ्यापुरतं काढलंय की मला एक XYZ लेवलची कॅश फ्लो आला किंवा एक सर्टन नंबर ऑफ ऑर्डर बुक माझी जनरेट झाली जी मी स्वतःच्या पैशाने किंवा जे काही ते जगलरी करून मी ते मिळवलं. त्याच्यासाठी त्रास खूप होतो सुरुवातीच्या काळात तुम्हाला की तुम्हाला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट पासून कॅपिटल कसं अलोकेट करायचं होतं. पण एका सर्टन लेवलला मी गेलोय की मला आता 500 बॅगांची दर महिना ऑर्डर आहे आणि त्याच्यात मी प्रॉफिटेबल आहे. तर मग पुढच्या स्केलसाठी मी कोणाकडून तरी पैसे घेऊ शकतो आणि स्टेक डायल्यूट करू शकतो. पण ते आधीपासून केलं तुम्ही आणि तुम्ही डोक्याआधी टांगती तलवार लावून घेतली आणि समजा आता मला थॉमस कुकचं काहीतरी काम मिळायचं आहे. त्यांना मी तेच म्हटलंय की तुमचं मला ऑर्डर काय असणार आहे हे मला माहित पाहिजे. लेट्स से 200-300 बॅगा दर महिन्याला. आणि आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट करायचंय की ही बेअर मिनिमम ऑर्डर आहे कन्झर्वेटिव्ह लेवलला आणि ही वर्षभर चालणार आहे. कारण मी इम्पोर्ट करतोय, मी एका महिन्यात 500 घेतले आणि पुढच्या महिन्यात 200च घेतले तर मला ती इन्व्हेंटरी कॉस्ट आहे. कारण मी कंटेनर इम्पोर्ट केलंय, मला त्याच्यासाठी ठेवायला जागा पाहिजे, त्याची रेंटल कॉस्ट आहे, माणसं आहेत. त्यामुळे बिझनेसमध्ये कधी सरळ अपवर्ड जर्नी नसते, ती झिगझॅग असते. तुम्ही त्याच्यासाठी जेव्हा कपॅसिटी वाढवायला बघताना आणि जेव्हा तुमच्याकडे तेवढी त्यापासून डायरेक्ट लॉस सुरू होतो. हाही एक प्रकार आहे की लोक चालू करून सुरुवातीला 2-3 वर्ष ते लोक आपण बघू ना, जोशात काम मिळत आपण असतं काय पण ऑर्डर. करायचंय बरं का, हो पुढचं आपण पॉडकास्टच फंडिंग वाढवू. चालेल. पुढचा पॉडकास्ट आहे ना त्याचा आपण फंडिंग म्हणजे हा स्पर्धेतलाच भाग आहे. कधी कधी चालेलचा फंडिंग भाग आहे. लिमिटेड ऍक्सेस असतो लोकांकडे, पुढचं माहिती नसतं काय हम्म, करावं. हम्म, मग स्केलअप कुठे करावं कळत नाही, कधी घ्यायचं. आणि आपण बरं. तुला माहिती आहे की साधारणपणे स्मॉल अँड मिडियम साठी आपण बघतोय. म्हणजे स्मॉल अँड मिडियम. मराठी आपल्यासारखे जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी बघतोय. त्यामुळे त्याचं आपण मोठ्यांना ते काही काही लोकांना माहिती असतं जन्मजातच फंडिंग करून करायचं असतं. ज्यांना नाही माहिती नाही त्यांनी काय त्याच्यासाठीच करायचं हा येतात. प्रश्न. हा त्याच्यासाठी येतात बरेच जण फंडिंग. आता थोडस 2 मिनिटं बोलतो सर. परवा निखिल कामतच्या पॉडकास्ट वरती त्या गझल अलग आणि अजून हा रितेश देशमुख वगैरे, रितेश देशमुख म्हणते, रितेश अगरवाल वगैरे सगळे जण होते. ती आता म्हणते त्यांचा IPO 1.5 वर्षापूर्वी यायचा होता सर. 24,000 कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन केलं होतं त्यांनी. तेव्हा त्यांनी केलं. आता 1.5 वर्षानंतर IPO येतं. IPO ची व्हॅल्युएशन 17,000 आणि प्राइस बँक काहीतरी 1,700 रुपये वगैरे. कसं काय कमी झालं? हा. आणि सगळं त्याचं म्हणजे वाचलं तर कळतं की 59% धंदा हा ऍग्रिगेटर्स कडून येते, म्हणजे फ्लिपकार्ट, अमेझॉन कडून. म्हणजे स्वतःचं इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अजून बिल्ड केलेलं नाही विकण्यासाठीच. दुसरं,
ह्या 17,000 कोटीतले काहीतरी 359 कोटी रुपये फक्त कंपनीसाठी वापरले जाणार आहेत. बाकीचे एक्झिट आहे इनिशियल लेवलच्या सगळ्या फंड ज्यांनी केलंय त्यांना, व्हीसी आणि एंजल इन्व्हेस्टर्स. आता कोण वाचतंय हे? आणि ती छानपणे माझ्या वडिलांचं काहीतरी धंदा बुडाला आणि मग आईने कसे दागिने गहाण टाकले वगैरे सांगून ती सांगते की लोकांचं नुकसान करायचं नाही, लोकांना घेऊन बरोबर चालायचं, हे आम्हाला घरातून शिकवलं गेलं. कसं काय तिच्या आयपीओ मध्ये जे काय गणित दिसतंय त्याच्याशी ते संलग्न होत आहे का? म्हणजे पण किती गोष्टी असतात. असं आहे ते. पेटीएमचं काय झालं आपण हे आपण बोलूया बघितलं. हो. पुढच्या फंडिंग म्हणजे परत कॉम्पिटिशनच्या ह्यानीच बोलतोय आपण, फेल्युअरच्या हिशोबाने कॉम्पिटिशन बोलतोय. कॉम्पिटिशन तुमची कॉम्पिटिशनच्या गणित हिशोबाने नाही चुकलेच. ऍक्च्युली, हा. पण फेल्युअरचं रिझन फंडिंगचं ऍक्सेस नसणे किंवा बरोबर नसणे, हो. आपण बोलूया पुढच्या पॉडकास्टला हाच विषय असणार चालेल, चालेल, चालेल. आहे. एनिवे, तर ओके. मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं, काय काय हो, तुम्हाला प्लीज वाटतंय, मी सांगा. टिपिकल त्याच्यातनं बाहेर पडतोय, कसा वाटला ते हम्म. बोलत नाहीये, परंतु नाही ना. इन्फॉर्मेशन सीक केली का तुम्ही, किंवा कुठे कमी वाटलं काय, हम्म. मग काय वाटतं की ऍडिशनल याच्यात हे केलं पाहिजे, हम्म. तुम्ही जरूर सांगा. आणि परत सांगतोय की आत्ता सुरुवात बिल्ड करतोय आम्ही इकडे पॉडकास्टची सिरीज सगळी, तर याच्यात हेच विषय राहणार आहेत आणि डिकोड करायचं जास्त डोक्यात आहे. मी तुला मग सांगता सांगता एक विषय राहून गेला, हा. अगदी होता समोर विषय, हा. तू म्हटलं तू बोलते तो राहून गेला आणि ते डोक्यातनं पॉईंटच स्लिप झाला. खूपच इम्पॉर्टंट पॉईंट होता, याला धरूनच. पण जाऊ हा. दे, ठीक आहे, परत कधीतरी पुढच्या लक्षात येईल, वेळेला घ्या. कधीतरी लक्षात येईल, असं काय हम्म. बिघडत नाही. चालतंय, तर आपण संपूया. थँक्यू सो ओके. मच. चला. थँक्यू.